गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी. अरे अध्यक्षाचं काय खरं नाही बाबा. हे अध्यक्ष म्हणजे कसं आहे, होल बाय होल आणि पंढरपूर. आतापर्यंत त्याला का त्या गोराडोरांना तरी खाया पाणी पाजलं असतं मी. हे अजून सुद्धा आहे ना, कटून गेला जो. काय खरं नाही बाबा या माणसाचं. बसतो वाट बघत, मग काय करायचं. येईल तवा येईल. अरे लिंब्या हळू केर, म्हाताऱ्या माणसाला मारतो का काय? हा, गाडी तरी हळू चालवत जा बाबा. अण्णा काय हो? अरे अर्जुना, बसा बसा. अरे तुम्हाला कळलं बाबा, तू चालला वाटतं पाहुण्याकडे. अध्यक्ष तो आमचा हो. हे लिंब्या म्हणला, मला बी लय आठवण झाली. मग म्हणलं भेटून येऊ आपण. आणि आमचं कुठं हिरा काय आलाच नाही, वाट बघून कटून गेला जीव. तू तर म्हणला की गेलाय बाप लवकरच पुढं. कुठं आहे तुझा बाप? काय मला फसवून गेला काय सोडून मग? फसवून गेला का काय रे? तू कसा म्हणला मला गेलाय बाप पुढं? मला म्हणलं काय जातो पुढं. बर, किती वाजता जाणार होता तुम्ही? 11 11:30 तू म्हणलं होतं. त्याचं कसं आहे, होल बाय होल आणि पंढरपूर. तुम्ही इथं काय करताय तुम्ही? अरे एक काय तुमचं मला काय कळलं ना का? अरे लेकरा ये. अर्जुन आता उर काय सांगितलं थोडं माझ्या कामामुळे उशीर झालाय मला. काय अध्यक्ष बोलाय तुम्हाला काहीतरी वाटतंय का? काय झालं? सकाळपासून इथं बघत बसलोय वाट मी, तरी येता येईना. पण तुम्ही राहू एखाद्या पाहुण्याचं घरच बसावचाल. लागलं थोडं आडवड तिडवं काम, पण थांब की ह्यांचं काय मध्ये तुम्ही कसं काय आणणार इकडं वरली बिया काय? अरे लेकरा, तू आम्हाला कळलं पाहुणे बायकडे जाणार आहे. मग ह्याला बी त्यांची आठवण झालती. मग म्हणलं तू बी चाललाय तर आमचं भेटणं होईल की बाबा. अहो अण्णा, सगळ्यांचं काय गटूळ आहे का? मी हाय की राव, एकटा समर्थ आहे की. तुमची काय गरज आहे? अरे ए पोरा, कशासाठी? अरे असून दे रे लेकराला, तसं म्हण नकोस. लागली सुट्टी येईल की फिरून आम्ही बी बघून भेटून येतो की आपण पाहुण्याला. अण्णा ऊन कसलं लागतंय राव, काय गरज आहे? अरे पिकलं पान आहे, आताच पाहुण्या रावळ्यांना भेटून घेऊन दे की, नाहीतर कधी गळून पडेल नाही सांगू शकत. हा, बघा ना तुमची आहे नी. तुम्ही आता नाही. एक काम करा, तुम्ही तिघ अर्जुन, माझी काय पाहुण्याच्या दाबरू घालवायची नाही. मी पुढे जातो एकटा, तुम्ही तिघ एका गाडीवर या. अरे असं करतात का बापाला तर? कुठे आब्रू घालवता पाहुणे रावळ्याच्या? बर, तुम्ही या तुमचं तुम्ही. लिंबे आपण हळूहळू आपल्या गाडीवर जाऊ. हा, या. जाऊ ते पुढं. हा, चला अण्णा चला. चल. अरे घेतलं असतं की मला नाही, तुझं नाही, गाडी. नाही, मी पुढे जातो, तुम्ही मागणे या. हा, तुम्ही मागणे या. बसू करा लिंबे. बस बस. गाडी हळूहळू घे बाबा. हे बस अर्जुना बस. चल. लिंब्या हळूहळू चालव की बाबा गाडी. का मला अगोदरच गचकावतो बाबा. 4 दिवस जगायचो तिथं, 2 दिवसात गचकवू नको बाबा. अण्णा, पण मला एक चांगलं तुम्हाला बोलायचंय. हा, बोल की तुमच्यात म्हणजे अर्जुन. पाहुण्याच्या जायची मी रीत म्हणजे लयच भारी दिसते. अख्खं घरदारच. मग ते का? कसं आहे, हा. फुकटचं गावलं घरदार गावलं असं काम आहे तुमचं. अरे काय बोलतोय अर्जुन, आम्ही काय खाण्यापिण्या मागच्या आहे वैर. आम्ही भेटाय चाललोय पाहुण्यांना. कर लिंब्या. मग काय? अरे आणि मी काय म्हणतोय लिंब्या, काय? अर्जुन ऐक की बाबा, कुठ तरी 2 घास खाव. वाय ते काय म्हणतात, नाश्ता करू तुमच्या भाषेत. आपण कुठं तरी हॉटेलला चालतंय चालतंय अण्णा. आहे ना? चालतंय. लिंब्या, थोडंसं करू काहीतरी तुमच्यासाठी. आपण काय काय खाल्लं नाही. 2 घास खाल्लं पाहिजे. हा, हॉटेलला गे पहिलं. आधी त्याला थांबव की तुझ्या बापाला थांबल का नाही? ते गेलेलं दिसतंय पुढं. नाही थांबायचा बाबा. गेलं ते कशाला डोक्याला ताप घेताय तुम्ही ते. लिंब्या असू दे. आता हे करता हॉटेल बघ, हॉटेल बिटेल बघ, त्या तिथं आपण खाऊ.
जाऊ नका चांगल्या हॉटेलमध्ये नेतो बघा अहो तुम्हाला. अण्णा लय भूक लागली बघा की कुठं तरी वाटेल. नेतो ते चांगल्या हॉटेलमध्ये जा की बाबा हॉटेलमध्ये हा तू गाडी नीट चालव की बाबा चालवतो. आम्हाला तुला नाही 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 पाडत अजिबात दमादमाने जाऊ. बाबा हॉटेल इथं जवळच आहे पुढे आले बघा की. इथं एवढे अंतर आहे आता 10-12 फुटावर हॉटेल आहे इथं. हा चल चल किंवा लिंब्या पाटा पाटा चला अण्णा चला चल लिंबे. अर्जुना चांगलं आहे ना बाबा इथं हॉटेल बाप एक नंबर हॉटेल आहे. अख्ख्या गावातली माणसं येत असते ते हॉटेल शिवाय कुठं जात नाही ते. दमाने या. पडचल पडचल पडचल. दमान चला चला. काय करायचं असंच होतंय बाबा बसा बसा. सर पलीकडे व्हायचं कोपऱ्यात सर सर लिंब्या बस. पाटा पाटा बरं अण्णा काय खायचं तुम्हाला? वडापाव घ्या अहो, लय भूक लागली. म्हणते तसं तर अर्जुन वडापाव तर वडापाव घे हो तात्या 3 वडापाव देऊ. काय अर्जुन 3 वडापाव आज 3 वडापाव आमच्या कोपऱ्यात बी बसत नाहीत बाबा. आम्ही आमच्या आजा पंजापासून आम्ही पहिलवान माणसं आहे. आम्हाला एका वड्याबरोबर 32 पाव लागतात. त्याला 32 मला 32. कुठल्या जळ्यात गावलं त्या अध्यक्ष संघ्याला परवडत असतात तर 1 वडा 32 पाव. आला का 4-5 दिवसाचं माझं जेवण यांना जर खाल्लं एका टायमिंगला तर मी काय करू? आणवता ते नाहीतर थांबा थांबा इकडे या. हो का 3 वडापाव आणा. एका वड्यामध्ये 1च पाव आणा आणि एका वड्या सांगत वगायला 32 पाव आणा. लिंबे ह्याला काय म्हणतात रे? काय माहिती काय हे प्लॅन ह्याला काय म्हणते अर्जुना याला काय म्हणतात रे बाबा? ते तरी सांगला का म्हाताऱ्या माणसाला? आता काय सांगून सांगून घ्या ते पटापटा ओरका. बरं माहिती द्या. हो का पाव हा तुझ्या आणि संपलं पावडर मग काय बरं असं अण्णा आम्ही 1 वडापाव खासतो तुम्ही 1 एवढा सांगा 32 पाव खाल्लं. आता पाहुण्याच्यात गेलो काय खायचं बाबा तुम्ही? अहो एका साईडला आहे की शिल्लक. एक तो कोपरा आता शिक भरलाय. अरे हे आमचा नाश्ता असतो 32 पाव म्हणजे सकाळच्या 10 भाकरी मध्ये नाश्ता. दुपारचं जेवण वेगळं असतं अर्जुना. आता तुला सांगतो आमचा आजपद पहिलवान. आम्ही बी पहिलवानच केलं. मग आता हे मध्ये नाश्ता झाला. आता पाहुण्याच्या तिथं गेल्यावर जेवणार की र बाबा? नाश्ता अन्न तुमचा झाला म्हणा. हे माझं 4-5 दिवसाचं जेवण जर तुम्ही एका टायमिंगला खाल्लं तर परत मी काय तुमच्या सगळ्या यायला तयार व्हायचो नाही. का वास करताय? अरे अर्जुन आणि पोटाच्या वर माणूस नाही खात बाबा. जेवढं लागतं तेवढंच खात. बर चल अण्णा तेव्हा येतो पावला परत पाहू नका. बिल देतो बिलाचं नका टेन्शन घेऊ. अरे राहू दे बाबा मी देतो. तू काय जरा देतो चल नाही तर ते
कार्ट बोंबलत माझ्या नावानं चला, चला. राहिल्यात म्हणून दमाने उठा अण्णा. आता लिंब्या चल र पटापटा. अरे लिंब्या हो इथं थांबव गाडी आहेत बाबा. थांबव की थांबव. इथं गाडी थांबा थांबा अण्णा थांबा. हा, उतरा. दमाने उतरा पाडचाल मला. अरे अर्जुन अर्जुन बोला की. काय माहितीये का लका असलं ऊन झाले असल्या उन्हात म्हाताऱ्या माणसाला घेऊन जात करवायचं मला वाईट पटलं पाहिजे लका. बसा बसा. बसा 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 बसा. दम लागलाय लका अर्जुन असल्या उन्हाने. पडा आराम करा. अयो लिंबे बस. काय खाल्लंय कसं खाल्लंय नको मलाच ओळख. कसं जिरायचं कसं खायचंय उलटे वेळ झाली मला. अहो अण्णा अण्णा राहिले असते तर उठा की. अयो लिंबे अयो अण्णा. लिंबे लिंबे अण्णाचं डोळं पांढरं झालं. अण्णा. लिंबे अण्णा अण्णा. अण्णा थांब मी अध्यक्षांना फोन लावतो. अयो अयो लिंबे, अण्णा. काय झालं? अयो अण्णा काय होतंय अण्णा. लिंबे, अयो, लिंबे, थांब. अण्णा. मी अध्यक्षाला फोन अयो, करतो. अण्णा हो, पडलं. अयो अण्णा. अण्णा काय होतंय अण्णा. अण्णा अण्णा. अध्यक्ष कुठं आहे. अण्णांचं डोळं पांढरं झालं. पटकन यावं उन्हात तानाचा तडका झालाय. काय कळ नाही तर लिंबे बी रडतोय. या अण्णा काय होतंय. लिंबे गप अण्णा अण्णा. रड नका गप तुला तडक्यासच पाडेन. अण्णा 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 काय अरे काय लिंबे केलंय तू. अण्णा उठा की, उठ उठ. अण्णा काय अण्णा अरे काय अरे काय आम्ही की काय खाल्लं होतं का. तिथं बसव तिथं बसव. अयो अण्णा अण्णा लिंबे खाली बस खाली दर 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 अण्णा दर. आला का अर्जुन दादा काय उद्योग केलाय तुम्ही. ए ए अण्णा अण्णा काय काय झालं ह्याला सांग की रे. तर काय सांगा ना काय व्हायला. अण्णा उचलून दे मी अर्जुन दादा तू तुझ्या खांद्यावर घे अण्णाला. तुम्हाला का पैलवान माणसं अरे माझं लाकडावाने अंगाचं मला सांगतो खांद्यावर अरे घे. ही पाहिलं नाही पण पोराला केलंय शेवग्याची शेंग सारखं. अरे माझा का पाय बी मोडला येतात पण ते माझ्या खांद्यावर माझ्या खांद्यावर अध्यक्षाच्या माझ्या खांद्यावर मला हे अन्नाचं जुनं हडत्याच्या आहे. उचल थांब थांब वर घे माझ्या खांद्यावर द्या. थांबा थांबा पाहुण्याकडे या. अहो अहो यावं मदत करा आम्हाला. अहो आमच्या वडिलांना चक्कर आली आहे. अहो, मला नाही राव, अहो, चक्कर आली आहे. डोळे पांढरे केले. अहो मला नाही माझ्या खांद्यावर द्या माझ्या खांद्यावर अण्णाला उचला तुम्ही याला खालचा. अण्णा माझ्या पोराच्या खांद्यावर द्या माझ्या पोराच्या खांद्यावर माझ्या पोराच्या द्या 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 पोरग माझं पहिलं थांबारावं थांबावं राव थांबा. अरे तुमच्यामुळे का माणसं गेली ही अन्नाने. चल थांब तू सर बाजूला मी घेतो. चल चल माणसं नका तुमच्यामुळे थांबली सुद्धा नाही का.
चला हळूहळू घेतो मी, तू धरा माग. हा मी घेतो बरोबर. लिंबिया हो मी काय म्हणतोय ऐक की बाबा, तुझ्या आईला सुनबाईला काय सांगू नको, तिथं काय झालेलं. नाही 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 सांगत अजिबात. हा चल लवकर. काढा चप्पल इथं खाली खाली काढा की चप्पल. तू असू दे बस इथं. लिंबिया पाणी मागव केलं का, पाणी तरी तुझ्या आईला सांग क्या नाही. काय रे पाणी आण ग. तुला पाणी घ्यायला पण उठवा नका. अगं मला नाही अण्णांना पाणी आण. बर बर आले आले. आण लवकर. धरा मामा. आता तुम्ही गावाला गेलतो ना. आता हे तुझा नवरा आहे का शहाणा ग, का त्याने बरं? निम्यातनच आणलं की आम्हाला त्या पाहुण्याच्या घरी बी नेलं नाही, कोणाचा फोन आला आणि मधनच हाकलून आणलं की आम्हाला उपाशी तापाशीच. अगं बाया मग काय खाल्लं का नाही तुम्ही होय र. काय उन्हातानाचं तसं झालंय वय. तसंच आलो, काय करते. त्याने लावलं माघारी, फोन आलाय म्हणला महत्वाचा, चला म्हणला घरी माघारी, आणलं माघारी. मग सकाळी दूध प्यायला तवले तवले त्याच्यावर तुम्ही फक्त. हो बाया माझं सोनं. भूक लागली असेल आता मग तुला. मग काय बरं बसा मी जेवायला आणते. हा स्वयंपाक झालाय माझा आत्ताच. धरा नाही तर हात धुवा, मी जेवायला आणते. इथलं काय म्हणू नको. हा गप बस, झाकली मूठ 1.25 लाखाची, काय जीव गपचे. बाया उपाशी तपाशी ठेवलंय, पैसा पाणी खिशात नसल्यासारखं. मला थोडं दे, बटाटा केलाय मला नाही आवडत बटाटा. अरे खा की, एका दिवशी खाल्लं तर काय बिघडतं या. थोडं दे मग एका घासाचं. लिंबिया बाप म्हणलाय तुझा, आणि तू संध्याकाळी तुला मटण तवर खा बाबा बटाटा. हा जरा मामा तुम्ही मला थोडं दे एका घासाचं. बस 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 एवढंच खाणार आहेस का तू. बस लिंबिया पटापटा जेव. हा जेव्हा काय लागलं की सांगा मला. पाणीच पे जेवायच्या आधी म्हणजे पोट भरल. निमताळे खाऊ नको बरं का लिंब्या. पोट भरून खा पटकेनं. मिनी मनी करू नको. पाणी पे असं मारील नाही तर. घाल यांना. अहो का मारताय तुम्ही पोराला जेवत्या खाऊ दे ताटावर. उचलून पहिले. का नको? उचलून ठेव, तुला माहितीये का उपाशी पोरा. उपाशीत वय ठेव तू. अरे मारू नका ग बसा. अरे पोरा असं हा नाही मग करत. बसा जाऊ तुम्ही अण्णा, ते उचलून ठेव पहिलं. चालेल जेवायला नको होय त्यांना. काय तुला माहितीये का. हा गप गप जेवत्या ताटावर मारताय पोराला खुशाल. बंद कर खाया. इथं बसा इथं. तिथं बसा आणि तिथं बसा, तुझं लय लाड झाला या. हा खायाला कारण धरणीला भार. हा तुम्हाला देऊ का काय? जेवायला. अजिबात मला पण नको. ह्यांचं पहिलं सगळं बंद कर हे खाणं. का खाते तो कसं खाते बघ बिनलाच. हा होय रे, जेव की तू, जेव. गप की. नुसतं फार तिघच्या तिघ असं झोपण्यासारखं झालाय आणि मला केलंय वय शेवग्याचे शेंग सारखं. तुमचं तोंड धरलंय का हात धरलंय आमचं खाणं काढताय. हा तुम्हाला काही हाय का वाटतंय का. मला काय पण बोलत दोघाला अजिबात काय बोलायचं नाही. ही पहिलं घेऊन जा. अहो तुला- तुम्ही का जेवता अगं, जेवता. तू घेऊन जा तू. तो होय म्हातारा हाय का, हाय का आसपास किती खात अहो खाऊ दे, भूक लागली त्यांना. नीट तुला सांगतो मी सगळं सांगतो तुला. मी उचल बाया, तू काय माझा थांबले बा. गप बास तू. कर की खाते. हा राहण्या माणसासारखं आणि खाणं जनावरासारखं झाले का अण्णा. हा हात धुवा आणि महिना तिकडे ये. ए बास कर की. खातोय नुसता, हिला काय काम नाही, नुसती देती खायला ह्यांना. हिला काय माहिती नाही काय. इकडे ये तू, सांगतो तुला सगळं. पाणी पे झाला पोटभर जेवला का. अरे हा? खायला ए, लिबिया अरे. पाणी कमी पिकी. अहो पाणी पण पिऊन द्या ना काय आता. तुला काय लेख आहे का कसा अरे, बाहेर तो आवा ताट- ना. हातातलं ताट नेलं वर काढून. थांबा हा. बघ, तुला सांगतो आम्ही पाहुणे तिकडे चाललो होतो. हा तर ही मला अर्जुन दादाने सांगितलं. काय म्हणला, ह्यांनी एका हॉटेलात गेली, ह्यांच्या कुणी केलं ग एक वरण 32 पाव खाल्ला का ह्यांनी. 32. अहो भूका लागल्या असत्याल्या. पण खाण्याची मर्यादा असते की. अरे पोरा हा? मी 32. अरे हॉटेलवाल्याने पोरा हातात तो काढून घेतला असेल. अरे. पहिलं गिराईक मिळलं असेल याला. अरे पण ऐक की हा. पोरा मी 32. माझ्या नातून 32. मग 32 कमी झालं का? 32.
कमी अरे झाले तुला का माहित आहे आपण नाश्त्याला 10 भाकरी खातो हो, आपलं पैलवानाचं घर हा, आहे. हे काय तुला माहितीये का ती चक्कर म्हणजे डोळं पांढरं केलं ह्या अण्णांनी अयो हा? अण्णा आपण रानावळातली माणसं आपल्याला पचणार आहेत का ते पावन टीव खायचं हा? काय गरज होती खायचं एवढं पाव खाल्ल्यात इथं हा? अगं नाश्ता केला पोरी अगं थोडा माझं पार जीवाचं पाणी झालं ह्या अण्णांनी डोळ जे असं पांढरं करून अयो. काय तुला सांगायचं मी दवाखान्यात नेलं आणि अक्षरशः काय डॉक्टरने सांगितलंय ह्यांना जेवण कमी द्या बयान हा. मग जेवण कमी द्या डायटिंग करायला सांगितलंय डायटिंग डायटिंग म्हणजे कसं फक्त यांना सॅलिड म्हणजे काय मध्ये मला तसलं काही बनवा येत नाही बरं अगं का ऐक माझं कच्च्या फळभाजी जे आहेत हा. तेवढं द्यायचं मग कुठं शिजवायचंच नाही बाई नाही 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 काकडी म्हणजे हो काकडी द्यायची टोमॅटो द्यायचा हा. असलं सकाळचं बर जेवण काय करायचं दिवसभराचं 5 लिटर पाणी दोघांना प्यायला लावायचं 5-5 होय काय हा 5-5 लिटर आणि दुपारचं फक्त एक भाकरीन आपलं जे काय रेग्युलरचं कालवण आम्ही सकाळी दूधच पिरतो तेवढं एक एक तवली तवली बरं पडला का काय तू किती लाड केलाय काय हे अंगलोट येईल बरं का अगं ह्या म्हातार एक दिवशी जाईल त्या काय तुझ्या बोलताय तुमच्या खाण्याघालणी. जीभला आहे काय हाडबीड आहे का नाही अगं मला तरी तसं वाटतंय का पण शेवटी अन्न आपलंच आहेत ना पण मग त्यांच्या जीवाला खायला नको होय तुम्ही सांगा बरं अगं पण कमी घाल की आता हे डॉक्टर हे कसं काय झालं असतं बघ बरं पोटभर पण नको होय सांगा बरं तुम्ही आता पोटभर नाही काय नाही यांची जरा तब्येत कमी झाली पाहिजे अन्नाचं उतारतं वय आहे. थोडं कमी घाल सॅलेड फक्त दे दुपारी 1 वाजता एक भाकरी आणि फक्त रेग्युलरचं कालवण आणि दिवसभरात 5-5 दोघांना 5 लिटर पाजायचं चालत तेवढंच हा. हा आता काय देऊ जेवायला आता काय देऊ नको मस्त खाल्लं या माझं पण- नाही काय खाल्लं पोरी हे म्हणतोय ना मग तसं सलाड का काय देऊ का तेवढं फक्त ती आता उद्या दी आज लय झालं ह्याला खायला नाही मग उपाशीच होय आता पोरी तू म्हणते तसं कर ह्याला करायचे ना आमची तब्येत कमी तर आम्ही तब्येतच कमी करतो तू सलाडच आण आम्ही दोघं सलाडच खातो हा? दे बाई थोडं आण. दी ये घे. हा. थांबा. जा. हा. दी सलाड. सलाड खायचं लिंबे असू दे पिशवी तरी काय आपलाच आहे नोकाचा आहे का लिंबे आपण सलाड खाऊ आणती का नाही रे? म्हणतोय ना आणते की पोरगं. दम आहे का नाही तुम हा कसं आता ही केलं बघा, आणि मग असं असलंच होय द्यायचं. फक्त हा आता एवढं खाल्लं की त्यांना दुपारी काय करायचं फक्त एक भाकरीन आपले कालवण आणि खा 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 तुझं खाण्यावर ध्यान आहे नुसतं तुम्ही मार हा. नका बरं का पोराला माझ्या खा खा असलंच खायचं बघ आता तुम्हाला पाणी प्यायचंय लिंबे. का हे नको मला नको चावायचं ह्यांना नाही पाणी केलं. आणि ह्यांना 5 लिटर पाणी द्यायचं दिवसात दोघांना ह्याला 5 आणि आनंदा 5 आणि वय वा हा. 5 लिटर पाणी मोजायला ते दुकानात आणायचं का भांड तुला काय डोकं आहे का जागेवर तुला काय अंदाज येत नाही वय कसं आता अंदाज काढायचा लिटर अंदाज पाण्याचा हे करायचं तांबे किती लिटरचा असतो आपला घरात अर्ध्या हा मग त्याच्यावर माप काढायचं का लगेच गेले लगेच भांड नवीन आणायला आणि काय आहे का डोकं आहे का जागेवर मी येतो तुझा मी जातो आता त्यांना ही कर त्यांना ती खाऊ देईन दुपारी डायरेक्ट जेवण दे जाऊ का मी तुम्ही जेवाय कधी येत आहे मी तू मग माझं मी दुपारनं माझी कामं झाल्यावर बर एवढे काकडे खा की थोडी हा बरं खातो खातो ए अरे दे की बापाला तुझं काय डोकं जाग्यावर आहे का नाही तू मार खायची लक्षणं का करतो रे सारखं ते आधी तापाट जवळ डोक्याचं आणि तू कशाला तर खोड्या काढत असतो दिले तर खा की ओ अण्णा अहो आत्ताच ऐकलं ना काय झालंय ती ठेवा की खाली असं का करताय खावा की तुमचंच आहे ती अगं पाण्याच्या घोटाभर प्या हा खावा अगं, हे असं थोडं थोडं खायला नाही चांगलं वाटत पोरी म्हणून म्हणलं एकदम असं खाल्लं आव. असतं तुम्हाला परत बोलणं खायचं का लेखाचं बर खातो जा बाया तू बी कामधंदा कर खातो आम्ही हा. असलं घालताय ना खायला खावा असं काय नाही होत, खातो. थोड्या दिवस खावा ठेवा बाबा खा लिंबे हा खा पटकेने बाबा आणि घरात असलं खाऊन आहे ना अरे गळटून जायचं काम होईल का आपलं हा अरे नको लय खाल्लंय मी आता आपण आहे ना घरात चल मग बघू काय असेल ते हा अरे उठ की मला बी उठ अरे तू तरणा ताटा मला उठवत नाही काय रे नको रे झाल्या असत्या दांड्यानं 4 पैसे नसतं घेतलं तर मी सुखात राहिला असतो
काय नाही संसार करायचं म्हणलं ते येळ आली तर काय बी करावं लागतंय. काय नाही बाबा. तो उठते बाबा. आता तर नको नकोच होईल. मालक याच्यात झालं पाहिजे म्हणजे अरे काय अर्जुन काय चाललंय अजून काम नाही होय हा अरे काय इथं पैसे घेतोय सुरुवातीला काम नाही काय नाही शेण कोण वाढायचं हो. पटदिशीन लवकर वाढायचं खायला नाही जायचंय बरोबर ओढतो ना. लवकर वड खायला नाही जायचंय हो हो करतो काम. अरे आता तर खायला बी आणायला जायचंय. अजून तर हे तर राहिले आता काय खरं नाही. लय जीवाला ताप आहे आता. करतो बाबा पटा 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 काय करतो आता. आता करतो. काय त्या कामाला वेळ लागतोय होय. अण्णा होय खूप ते टमाटर खाऊन माझं तर काही पोट बरा नाही. अरे लिंबिया म्हणूनच तुला मी आणलेला का त्या अर्जुन कर. तुला काय करायचंय तुझं सगळं नियोजन करतो बराबर मी. हिथच आहे ना रे लिंबिया अर्जुन कामाला. हा हा देऊ का आवाज. अरे थांब की दिसतोय का बघ की आधी बाबा. हो खो काय वाटतं दे आवाज त्याला. अर्जुन दादा अर्जुन दादा. लिंब्या काय रे आण ना. आता ह्यांना काय माझ्याकडे काम काढले. बरं जाऊन द्या असून द्या बघू तरी जाऊन. अरे अर्जुन काय सांगू तुला लेकरा. अरे पोराने आमच्या दोघाला उपाशी मारायचं ठरवलंय का. पोटाला पोटभर खायला द्यायना इस्टेटीसाठी त्याला वाटते ह्यांना लवकर गचकवून टाकावं. आणि ह्याच्या बी पोटाला नाही माझ्या बी पोटाला नाही. काकडी लिंबू काय तसलं खायला घालतोय म्हणतोय ह्याच्यावर टमाटर बी. काय हा मग आता आम्ही तर 2 दिवस झाले 1-2 दिवस त्याच्यावरच आहे. एक काम कर तूच माझा विश्वास आहे. हे पैसे घे संध्याकाळच्याला कालवण मटणाचं बिटणाचं कर आणि उद्याच्याला बी बिराणी कर. तीच सांगाल तू तुला आता तुझ्याशिवाय कोण आहे मला. अण्णा पण माझ्या माग मालकाचं बी रेव तापट नाही. अरे कर तुला वाटतंय का तुझा अन्न गचकावत का नाही, आता? नाही, तसं नका म्हणू. हं, करतो अण्णा मी तुमच्यासाठी काम. आता काय मालकाचं बोलणं खाईन पण तुमच्या जीवासाठी वाढणं काय तुमच्या जीवासाठी. माझ्या जीवासाठी नाही पण ह्याच्यासाठी ह्याला मी वाळवायचा शिवला त्याने. तुम्ही पटकन जा. थोडस हे करतो आणि इकडून येतो मी. तेवढं लवकर कर तिथे येत कोणाला सांगू? आपल्या इरी वा हो, सांगू ना कोणा. तेवढं गपचिप कोणाला म्हणू नको. एकदा बिर्याणी आणि एकदा कालवण आणा. हो हा? जाऊ. येतो मी. झालं बाबा खायचं तर जाऊ दे. अण्णा बी 2 दिवस उपाशी आहे म्हणलं मला बी जावं लागत. मालक आलो काय म्हणतोय तर आता मी बी जातो. त्यांच्या पोटा पाण्याचं मला बघावं लागेल महत्वाचं. अरे लिंबिया हो अरे तू एवढ्या लांब रानात आणलंय पण अर्जुन हे तशी येणार आहे ना रे. हा 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 येणार येईल. हा हा येईल. बर लय भूक लागलेला का. आलो काय अण्णा. आलाच. या बाबा बस र लेकरा. काय घरी कोण नसल्यामुळे थोडस मला धडपडावं लागलं. आता काय करणार. अरे असू दे तुझा माझ्यावर जीव आहे रे आणि माझा बी तुझ्यावर जीव आहे लेकरा. हा तुमच्यासाठी अण्णा कधी बी आपण काय करणार. मी असलो ना काळजी करत जाऊ. बघा पाणी बी आणलंय बघा थंड. थंड पाणी सोड. हो थंड आणलंय. बर बर असू दे तू सुखी राहा बाबा. अण्णा लिंब्याला लय भूक लागलेली दिसते. अरे काय करल लेकरू तुला सांगतो अर्जुना खरं तू माझा दोस्त का लोक तुला म्हणावा तेच खा मला ना. कळाना. खा खा ऐक की हे खा पोट भर खा. नाही, तुला सांगतो तुम्ही बी घ्या की. नाही तुमचं जेवण होऊन द्या. तुमचं झाल्यानंतर मी खातो. माझ्या ना काळजी करू. ऐक की अरे पण तू जेवला असता आमच्या सोबत. नाही ना मी खातो ना. अरे तुला सांगतो आता काय झालंय माहिती आहे का त्याने अध्यक्षाने तुझ्या मित्रांनी ते फळभाज्या म्हणजे टमाटा काकडी हा. आणि ते खायला घालतोय म्हणजे त्याने मला 8 दिवस जगायचो ते 4 दिवसात मारायचं बघितलंय. खरं तू चांगला आहे रे. मी असताना काळजी कर ना का अण्णा. हा अरे तू आमच्या सोबत नाही जेवला. मी खाईन नंतर आधी तुम्ही खा. जेव का हा खा.
जमाने खान ना काय टेन्शन नाही. अर्जुना तुझी बायको घरी नाही आणि मग कोणी केलंय हे मीच एवढं? केलंय स्वतःला. तू केलंय स्वतः? हो. आणलं का हॉटेलला चव काय करतो असली तुझ्या हाताला चव आहे हॉटेलला सुद्धा चव नाही रे बाबा. देऊ का अण्णा अजून? हा दिके रस्सा दे पटा वाढ. हा हा. अरे दिके अजून. हा. घ्या परत देतो अण्णा. दमाने खा रुतलणार द्यात. खाऊन दे अण्णा भूक लागली. तू कसं आहे खात बसलो. काय पळून जाताय वय कुठं गाटा गाटा पियताय दमाने खा ना थोडं. अरे लिंबे तू बे खर बाबा तुझ्या बापाने उपाशी मारायचं काम केलंय खाऊन दे वाईट बाबा. परत ते कधी म्हणलाय तुझ्या आईला म्हणलाय एक भाकरी द्या आणि संध्याकाळचं जेवाय बी नको दे म्हणला बाबा. खाऊन घे. खाऊन दे अण्णा. अरे रसावत पोरा रसावत. अर्जुन तुझ्या हाताला लय भारी चव आहे बर का. मग काय अर्जुन माझं पोरग येईल इकडं बिकडं बघायला. नाही नाही जावा तुम्ही जावा. आम्ही जातो तू जेवून. हा हा जा. चालले आपण बी थोडस खाऊ मला वाटतंय. अण्णा म्हणले ते तू बी जेव मी बी जेवतो. भूक लागली याला काहीच नाही कशात. हा तर यात पण काय नाही. आता काय येतं मी तरी थांबून करू. जाऊन दे त्यांना पैसा दिला होता. बिचाऱ्यांचं पोट भरलं आपल्याला तेवढाच आशीर्वाद लागल. आता मी बी इथं थांबण्यापेक्षा निघतो. पाहिलं इथं काहीच नको ठेवा. कोणी बघितलं ते पुराव्याला काय. आता मी बी काय करतो निघतोच आता. काय व अरे काय खाल्लंय का नाही कशी झोपते का काही. अहो खायनच काय का काय माहिती तुम्ही त्यांना काय काय बोललाय मग अशी सकाळी. काय बोललोय? मग काय खायचं ना एवढंच खाताय तेवढंच खाताय. अगं पण त्यांना ती फक्त डॉक्टरने जसं सांगितलं तसंच सांगितलंय मी. अहो डॉक्टरने सांगितलं पण तुम्हाला माहित नाही आपलं घरानं पहिलवानाचं नाश्त्यालाच नुसते 8-8 भाकरी खातात ते काय माहित नाही का तुम्हाला. मग ती पहिलवान असते तर असं चक्कर येऊन पडली असते का डोळं पांढरं करून. पहिलवानाला होतं काय तसं. मग बापाचं आणि लेकाचं खायला काढायचं. अगं त्यांना काहीतरी खाया घाल वाटलं तर एखादी भाकरी सारखी. काहीच नको म्हणते तर. का तेवढेच होय तू. हो सकाळी ते सलाड दिलं का सलाड तेवढ्यावरच आहेत. नाही नाही एखादी भाकरी खाऊ दे आणि उठ मग संध्याकाळी वाजून. जेवाय देऊ नको. अण्णा ते पाय काढा त्याचा. अण्णा उठा की थोडं दोन घास खा. उठ हळूहळू हळू उठा. आयला काय ग महिन्याला का तेवढ्या ठेवलंय वय ग. तुझं जेवण ते गळ्यातलं नको मला. का तुला वाटतंय ना आमची तब्येत कमी व्हावी तर आम्ही फिटच होतो. अव तसं नाही पण थोडं खा. नाही ना आमची तब्येतच कमी करून दाखवतो तुला आमच्या उपाशी राहून होत नाही. उपाशी राहून होत नाही. हे खाल्लेला आहे का बिगर खाल्लेला टिकूया. अण्णा अरे तू सलाड दिलत तेच खाल्लंय 8-5-6 लिटर पाणी पितोय दुसरं काय खातोय अहो, तवा. अण्णा तसं एवढं पण नका हे करू. गळटून जाचाल म्हणून म्हणतोय मी थोडं खा. नको थोडस खायला तुम्हाला. तू मला सांगितलंय ना तब्येत कमी करणार आमच्या दोघांची तर कमीच करणार. आता तू मला काय बोलू नको तुला नीट सांगतोय मी. अहो अण्णा पण आवाज तसं- जाऊ द्या नका तुम्ही काय म्हणू.
अण्णा काय करा, थोडं तरी खाकी व्हाय जरा. अहो उपाशी राहून तब्येत कमी होत नाही. अरे खाल्लं तर तू म्हणतोय लय खातोय, आता नको म्हणला तर आता कशाला खा म्हणतोय. तुम्ही कशाला काय म्हणला सांगा बरं, खातात का आता वाईस तरी? म्हातार तुम्हाला एकदा सांगितलंय ना खा म्हणून. ए, तुझा तो जा ना हो, बाबा. चला तुम्ही वाद घालणार, उठा करा. तुम्हाला जेवाय वाटते मी, चला. ए, झोपतो झोप. नाही ना जेवायचं तुम्हाला, झोपा. चला तुम्ही चला घरा. खाई ना काय खाईना. अगं पण जेवणाचं कुठं काय म्हणलोय का मी? हा, मग मला काय? सांग. जे डॉक्टरने सांगितलंय त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठीच मी म्हणलंय त्यांना. का मला सांग बरं. त्यांना वाईट वाटलं ना पण. अगं वाईट वाटायचा विषयच येत नाही. मी त्यांच्या तब्येतीसाठी म्हणतोय, पण जाऊ दे आता. ऐक, अण्णा काही रागात असेल थोडं, मग मी काय करतो, जातो. जोपर्यंत अण्णा जेवत नाही तोपर्यंत बघू सकाळ काय असेल ती. सकाळची सकाळ बघू. तू एक काम कर, तुझं उरक, मी जातो झोपायला जरा. हा, ये आवरून. हा होय ग, काय हो? तुला एक लक्षात आलं का? काय? आपली एवढं अण्णा आणि लिंब्या एवढा खाणारा, हा पण ह्यांना नसतं त्या सॅलड वरती पाण्यावरती कसं भागलं असेल. हो माझ्या बी डोक्यात आलं. तुम्हाला माहितीये का, हा. काय दिवसभर खात नाही तर पेत नाही तर एवढे मोठे मोठे ढेकर देतात. मग मला हाच विचार पडलाय, नक्की काय भानगडी बरं? हा, लक्ष ठेवायला पाहिजे तुम्ही. का बघा बाहेर बरं. जाऊन खात्यात काही? आणि त्यांना पैसा कधी कोण देणार हो बाहेर जायला? अहो, किती लोक आहेत आपल्याला जपणारी. जपणारे लोक आहेत म्हणा, मग? पण तरी हा, काय अण्णाकडे पैसा ना, खानदानी श्रीमंत अण्णा, आणि पैसे नाही होय त्यांच्याकडे. हा, खातगच भरलंय त्यांचं. लक्ष ठेवा माझा संशय येतो या. काय होते काय एकदा नाही बघा. बघायचं नाही का तर गपचूप? दवाखान्याच्या वाऱ्या करायला होतं ना आपल्याला. अगं मग मी तेच म्हणतोय, एकदा आपण काय करू, हा. बाहेर एकदा काय करतात त्यांचं गपचूप लक्ष देऊन आपण बघू. चालतंय ना? चालतंय. चल बघू. हा. चल येऊ का? या. चल आवड. काय लागा सकाळपासून चिया नाही काय नाही तुझं तर हा, मग थांबा की आवरस्तोवर 2 मिनिटं. तुम्हाला कळलं काय थांबायचं? आवरायचं पट्टा पट्टा पटवाय जर हालून काम करायचं. हो हलवून काम. पोरा, हा. ए पोरे, मी आलो जरा पाय मोकळं करून रानात चाललोय. एवढे सकाळपारी काय काम काय आहे करायचं रानात? अण्णा, आराम करा की राव. तुम्हाला मी म्हटलं की तू म्हणलाय ना हा. तब्येत कमी करायची. आम्ही तो व्हायची येडा घालून रानाला, तवर तुमचं हाव द्या निवांत. चल राहिली बे. लवकर येचाल का अण्णा? अरे पण एवढ्या सकाळच्या पारी व्यायाम. होय हो अण्णा, हा. थोड्या वेळांचा अरे व्यायाम काहीतरी चहा, करतोय. नाश्ता. अरे व्यायाम करतोय, आम्हाला नको चहा नाश्ता, आम्हाला तब्येत कमी करायची. बरं चल. कळलं आपल्याला काय त्यांचा नक्की काय विषय चाललाय. आपण ह्यांच्या मागच जाऊ आता. हा, काय चाललंय? मागच जाऊ. त्याशिवाय चालणार नाही. मला तुला असं संशय खरंच वाटायला लागलाय. हे एवढे खाणारे लोक कुशल. 2 दिवस झालो उपाशी आहेत अहो. विचार कर ना, लवकर कळ. चल चल आवडतो का? लगेच जाऊ आपण. हा नको झालंय गाड्या. एकतर घरी कोण नाही, घरी कोण नसताना ह्यांचं करायचं, त्या अन्नामुळं करायचं आलं. आता ते करायचं जाऊन दे. या मालकाचा इकडून गोराडोराचा टाप येतोय का नाही, 4 पैसे आपल्या अंगावरती नाही गेले काही बोलणं खायचं. परत ह्यांचा ताप जेवण. आपण स्पष्ट सांगणार बाबा, हे आपल्याच्यानं काय जमायचं नाही. तुम्ही कुठं करा, बस तुमचाच पैसा आहे, मला काय त्याचे काय घेणं देणं नाही, पण माझ्याच्याने काय जमायचं नाही. आता मी जातो, असली तर बघतो, नाही तर बसतो तिथं तरी जाऊन. तर अजून तर दुपार झाली तर कोणच अजून दिसाना. बसतो आता इथं जाऊन ते येतात तेव्हा येतात. हे लय मोठा जीवाला कराय. पहाटेचं उठायचं, ह्यांचंच बघायचं. 9-8 वाजा ह्यांना स्वयंपाक आणायचा. माझ्या मागे त्या मालकाची काम, त्या कामानं जीव जातोय दमून आंबून. काय नाही रे बाबा, लय जातोय थकून. अरे देवा, पाणी तरी एक गोट पितो कमीत कमी. अयो, वाट बघूनच जीव जायचाय कटून. अयो थकलो बाबा. आताशी बरं वाटलं. अरे लिंब्या, तुझ्या खेळण्याने किती वाजल्या र. सकाळ सकाळ आंघोळ केली,
रात्री झोपताली तुला बिर्याणीचं ध्यान झाले. तुला माहित आहे की अर्जुन बिर्याणी करून आणणार हाय. माहितीये की मला. मग सकाळ सकाळ आंघोळ केली. तू आपण दोघं रानात फेरफटका माराय आलो. तू खुशाल का तिथं खेळत बसलाय पोरांबर. हा असं कुठं असतं का लिंब्या. बर चल लवकर. चल बापा काय करायचं. आता ह्यांची शाळा कळली मला आता. लका मी नवरा बायको लका ह्यांच्यासाठी अन्नाचा घास खाल्ला नाही, पण ह्यांचं नियोजन लय दिसतंय जोरात. बघतो घेत थांबा की. पातीलं नेहमी दिसतोय लका, म्हणजे खाण्याचं प्लॅनिंग दिसतंय ह्यांचं काहीतरी. आला वय अण्णा. दुखी अर्जुन. काय हो अण्णा, बघून बघून जीव वैतागून गेला. असलं कुठं असतं का. अरे अर्जुन असू दे. काय झालंय पोरगर बारगर हाय खेळत बसलं त्याच्यामुळं उशीर झाला वाईच. माझा बी अण्णा विचार करायचा, मला कामाचा बी आहे. बर असू दे. मग आम्ही तुला म्हणलो आम्हाला पाट लागत, पण आता पाट दुपार झाली की अण्णा. बर असू दे रे अर्जुना. बस. बस अयो 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 अयो. लिंबे बस करे तर बाबा. बस नीट का. अर्जुना तुला बी घे रे बाबा जेवायला आमच्या बर. नाही अण्णा, खातो मी आधी. बर बर जेवतो. लका लका लका. तरी म्हणतोय ह्यांना भुक्का लागा ना. बिर्याणी चांगलं जोरात नियोजन दिसतोय लका. लका अण्णांना काय वाटाय पाहिजे होतं. लका आम्ही नवरा बायकोनी अन्नाचा घास खाल्ला नाही लका. खुशाल लका ह्यांचं जेवण असं चाललंय. बिर्याणी हे लका लका लका. हे पोरग तर माझं म्हणतोय का असं बाहेर खातोय म्हणजे कसं आजाव पडलंय पोरग. आला का जुना तो का सांभाळायचं मळी एकच होय र. आणि खुशाल का नेटाने हानत्यात इथं. आणि मी म्हणतोय बकरं लागा ना अण्णा माझ्यासाठी. मी लका उपाशी झोपतोय राव. आणि अण्णा जेवलं नाही तर मला घास जात नव्हता. बायकोनी सुद्धा माझ्या घास खाल्ला नाही का तर नवरा माझा जेवाना. आणि खुशाली ह्यांची आईच चालली का. आया आया आया. लिंब्याला का दमाने खा. काय नका खात्या ती. अण्णा थांबा थांबा. पाणी धरा पाणी धरा. धरा पाणी. पे पाणी. काय लका नुसती बकासूर सारखी खात्यात लका. मला तर असं वाटायला लागलं ही अर्जुन दादाच्या अंगात लय कळ दिसतीया. निवळ नारद मुली दिसतोया. खा खा ना. भरलं का पोट. अहो दमानी तरी खा दमानी. होय व. अरे तुला तरी काय अक्कल वाटाय पाहिजे रे लिंबिया. बापाला फसावतोय खातोय नुसता. आणि खाताना तरी दमानी खा की होय रे. तो वाकडे दाखवतोय काही. नाही लेका बसतो खाल्ली. अण्णा अण्णा तुम्हाला काय माहिती आहे. अव अण्णा काहीतरी थोडंफार तरी वाटाय पाहिजे होतं तुम्हाला. आम्ही राव जसं तुम्ही मला चक्कर आली डोळं पांढरं केलं नवरा बायकोला आण गोड लागलं नाही राव. अव एवढं परीक्षा नाही घ्यायची राव. खुशाल राव गपचिप खाताय वय व. आणि राव अन्नाचा कण खाल्ला नाही मी नवरा बायकोनी आम्ही.
हा नवरा जेवाना म्हणल्यावर बायकोला कसा घास जाईल व आणि खुशाल इकडे तुमची आईच चालली या. आणि ह्या अर्जुन दादाने तर सगळं हे केलं या. अर्जुन दादा तुला आता दाखवतो काय येते. अरे पोरा सांगतो तुला. काय सांगतो अण्णा काय सांगतो पोराला फासून असं खाताय वय बाहेर. अरे हा? आमचे सगळं सांगतो तुला. घ्या पाणी प्या पाणी प्या. खाताना दमान तर शातला बापाला उलट तुला आज्याचा सपोर्ट आहे ना. हा अरे लेका मला सांग आपलं घरदार पहिलवान आणि तू म्हणतोय त्या फळभाज्यावर राहा. किती दिवस रा त्याच्यावर राहील आम्ही जगीन का आम्हाला घालवायचा प्रयत्न आहे का तुझा. अहो, अण्णा तुम्ही म्हणजे आमचं सर्वस्व. असा कधी मनात विचार येईल का तुमच्या बाबतीत. मग तू लका 10 भाकरी नाश्त्याला आपल्याला 8 भाकरी लागतात आणि एकाएकी तू आम्हाला जर त्यानुसार टमाटर काकडीवर ठेवलं तर आम्ही राहू कर. अहो अण्णा तसा नाही माझा म्हणण्याचा उद्देश. उतरत वय तुमचं की मी म्हटलं बाबा थोडं सकाळचा नाश्ता त्याचा करावा आणि दुपारी जेवा संध्याकाळी जेवा असं माझं म्हणणं आहे. व लय तरी खाऊन उपयोग आहे का उतरत्या वयात आता. पोरीला काय म्हणला अर्जुन ह्यो म्हणला ह्यांना दुपारचे दोघाला आजा नातूला एक एकच भाकर द्यायची. आता आम्हाला किती लागतंय तुला बी माहित आहे. मग पातेलं. तेवढा आहार लागतोय ना. अहो पण अण्णा डॉक्टरने जसं सांगितलं तसंच मी सांगितलं ना तुम्हाला. मी काय माझ्या मनाचं असं वाटतंय काय. अहो तुमच्याशिवाय आम्हाला आहे का काय मला सांगा की. आम्ही असं कसं वागत. डॉक्टरने मला सांगितलं त्यांना थोडा आहार कमी द्या म्हणून मी तसं हे केलं. हो का अर्जुना मी काय म्हणतो डॉक्टर काय बी म्हणत. आज मला सांग माझा आहार जेवढा आहे तेवढाच मी खाणार. मग ह्याने मला एका भाकरीवरती ठेवलं आणि त्या फळावरती ठेवलं म्हणजे ह्यो मला गळटून मारायचा विचार आहे का नाही ह्याचा. बरोबर सांग बरं आहे. तू. बरोबर आहे. अहो अण्णा तसं नाही राव. माझं खाण्यापिण्याच्या बाबतीत काय नाही. फक्त तुमचं आयुष्य कसं वाढतंय हे फक्त माझा उद्देश आहे. कसं आहे लहानापासून तुम्ही मला सांभाळलं लहानाचं मोठं केलं अजून तुमचा मला आधार यावा बरोबर का. त्याच्यासाठी मी असं म्हणतोय की थोडी तब्येतीची काळजी घ्या. हा आणि माझं काही नाही थोडं आहार कमी ठेवला म्हणजे थोडं तब्येत तुमची चांगली राहील अजून पण तुमचं आयुष्य वाढेल असं म्हणतोय मी. बाकी माझा म्हणण्याचा उद्देश काय नाही. मी तुम्हाला काय शिकरत नाही की बाबा खाणं तुम्हाला कमी केलं मारायचा विचार असा डोक्यात अजिबात नाही. कुठल्या मुलाला येईल मला सांगा बरं. कोणत्या मुलाला येईल. हा अव असं नाही अण्णा. हो का शेवटी तुमच्या तब्येतीसाठी म्हणतोय मी. तुम्ही तुमचा शेवटी निर्णय. माझं काही नाही ह्याच्यात. अण्णा पोराचं बी बरोबर आहे तुमचं. काय चुकीचं बोललाय. वर त्या वयात बी आपण बी थोडंफार कमी बी अन्न खाल्लं पाहिजे. आता त्यांना बी कसं वाटतंय की आपल्या बापानं जसं आपल्याला लहानाचं मोठं केलंय तसाच नातू बी आपल्या संघ आहे कंटिन्यू अन्न संघच. मग त्यांना वाटतंय की आपल्या बी पोराचं लहानपण मोठं पण लग्न यावं बघावं त्यांची इच्छा असणारच की का नसल. अर्जुन तुझं खरंच आहे बर का. पोरा ऐक की तू म्हणला तसं आम्ही नाही वागलो. तुला फसावलं इकडे येऊन खाऊन पिऊन. आता आहे ना हो मला बी तुझी गरज आहे र आणि नातूची गरज आहे. ऐक की आता मी असं कधीच करणार नाही. तू म्हणशील र तसा वागतो मी काय मला माफ करा. तू माझं काय बोललो असलं तर खरंच माफ करा पण माझं लय जीव आहे तुमच्या. अरे पोरा लवकर असं वाटतंय की माझा मुलगा मोठा होईपर्यंत कामाला लागत तोपर्यंत तुम्ही थांबावं म्हणूनच काळजी. अरे चुकलं बा. चला अण्णाकडे खरंच चला तुम्ही चला. आता नाही मी तू म्हणशील तसा वाग नाही चला चला अण्णा चला अण्णा. गप्पा अण्णा गप्पा चला घरी.